नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम रसरशीत आणि कुरकुरीत जिलेबी। बनवायला अगदी सोपी आहे। पाहून असं वाटतं की जिलेबीचा स्वयंपाक करायचा म्हटला की खूपच अवघड असा प्रश्न निर्माण होतो, पण जेव्हा बनवायला घेतली ना तर अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये खूप छान जिलेबी बनवून तयार होते। चला तर मग अशा जिलेबीची रेसिपी पाहून घेऊ। तर इथे मी सुरुवातीला चाचणी बनवून घेणार आहे। त्यासाठी कढईमध्ये 1 वाटी साखर घातलेली आहे आणि साखरेमध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। तर आता पाण्यामध्ये ना फक्त साखर विरघळून घ्यायची आहे, याची चाचणी घ्यायची नाही। 1 तारी किंवा 2 तारी असं काही घ्यायचं नाही। पाण्याला चिकटपणा आला की चाचणी तयार होते। साखर विरघळत आलेली आहे। गॅस आहे ना मध्यमच ठेवलेला आहे। तर आता यामध्ये 2 ते 3 हिरवी इलायची कुटून घालत आहे। तुम्हाला इथे इलायची पावडर वापरायची असेल तर ती देखील घालू शकता। तर इथे 1 तासापूर्वी मी केसर पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलेली होती, तेच घालत आहे। मी इथे फूड कलर वापरणार नाही। तुम्हाला जर घालायचा असेल तर तो रंग घातलात तरी देखील चालेल। तर उकळी आल्याच्या नंतर पहा, गॅस बारीक करून घेतलेला आहे, म्हणजे कमी गॅसवर ठेवलेला आहे। एकदा छान अशी उकळी आली तर तुम्ही पाहू शकता पाण्याला फक्त चिकटपणा आलेला आहे, तार आलेली नाही, म्हणजे चाचणी याची तयार झालेली नाही, फक्त चिकटपणा आलेला आहे। तर आता गॅस बंद करून घेते। ही चाचणी आपली तयार झालेली आहे। तर आता ना जिलेबीसाठी बॅटर तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथे 2 चमचे दही घातलेली आहे। जर तुम्हाला दही घालायचा नसेल, लिंबू घातलात तरी देखील चालेल, तर अर्ध्या लिंबाचा रस घालायचा। आणि इथे ना मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। जिलेबी कुरकुरीत होण्यासाठी मी इथे 1 चमचा तांदळाचं पीठ घालत आहे। ते तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नाही घातलात तरी काही हरकत नाही। तर आता हे सगळं एकत्र एकजीव करून घेणार आहे। तर थोडा वेळ फेटून घेतल्याच्या नंतर यामध्ये घालत आहे 1 चमचा तूप। आता यामध्ये मैदा घालायचा आहे। तर त्याआधी ना मैदा चाळून घ्यायचा आहे, म्हणजे जिलेबीचं बॅटर आहे ना छान तयार होतं। तयार केलेल्या मिश्रणामध्ये पीठ आहे ना छान एकजीव करून घेणार आहे। तर पाणी आहे ना हळूहळूच घालायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही। तर सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी घातलेलं होतं, तर आणखीन अर्धी वाटी मी घेतलेलं आहे। त्यातलं अर्धं पाणी घालते आणि अर्धं बाजूला ठेवून देते। तर पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते। पिठामध्ये कोरडापणा वाटत आहे, तर राहिलेलं पाणी आहे ते सर्व मी यामध्ये घालत आहे। आता एकदम छानपैकी मिक्स करून घेणार आहे। तर पाण्याचं प्रमाण आहे ना यापेक्षा जास्त लागणार नाही। तर मला 1 वाटी मैद्यासाठी पाऊण वाटी पाणी बरोबर लागलेलं आहे। तर छान बॅटर तयार करून घेतल्याच्या नंतर पहा, अशा पद्धतीने मस्त बॅटर तयार झालेलं आहे। तर यामधलं ना मिक्सर काढून घेते आणि चमच्याने मी छान असं पुन्हा एकदा फेटून घेणार आहे, म्हणजे पिठामध्ये गाठी राहणार नाहीत, व्यवस्थित प्लेन पीठ तयार होणार आहे जिलेबीसाठी। तर पहा, अशा पद्धतीने पीठ आहे ना, तर पुन्हा एकदा छान फेटून घेते। तर पहा, फेटल्यामुळे छान पीठ तयार झालेलं आहे। असं चमच्याने वर ओढलं गेलं की छान पीठ तयार झालेलं आहे असं समजावं। तर आता हे पीठ आहे ना मी बाजूला ठेवून देते आणि जिलेबीसाठी ना इथे मी एक मोठा असा पॅन ठेवलेला आहे। तर भांडं आहे ते पसरटच ठेवायचं आहे जिलेबी तयार करण्यासाठी। तर त्यामध्ये घालते तेल। तर भांड्याच्या अर्धा इंच वर तेल येईल इथपर्यंतच ठेवायचं आहे। तर लगेच तयार केलेल्या मिश्रणामध्ये इनो घालणार आहे। तर इनो आहे ना मी 1 चमचा घालते। तर हे जिलेबीचं बॅटर तयार झालं ना की लगेच बनवायला घ्यायची आहे जिलेबी। हे बॅटर भिजत वगैरे घालण्याची काहीच गरज लागत नाही। तर इनो घातल्याच्या नंतर वर ना 1 ते 1.5 चमचा थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा छान असं फेटून घेते। तर अगदी जास्त वेळ देखील फेटणार नाही, बिलकुल एक 2 ते 3 मिनिटासाठी फेटून घेतलेलं आहे। पहा, छान असं बॅटर तयार झालेलं आहे। तर आता जिलेबी बनवण्याची तयारी करू। तर इथे ना मी एक असा पहा ग्लास घेतलेला आहे आणि या ग्लासामध्ये ना पाइपिंग बॅग घालणार आहे। त्यामुळे ना बॅटर इकडे तिकडे जाणार नाही, व्यवस्थित बॅगमध्ये बॅटर भरलं जातं। आणि अगदी जर तुम्ही पहिल्यांदाच जिलेबी बनवायला घेत असाल तर या पाइपिंग बॅगनी व्यवस्थित जिलेबी बनवता येते, आकार छान देता येतो। तर आता हे तयार आहे बॅटर ना, ते मी भरून घेते। तर पहा, छान असं बॅटर भरून घेतलेलं आहे। तर वरची बाजू आहे ना इथेच अशी फोल्ड करून रोल करून घेते आणि समोरची बाजू आहे ना कैचीने कापून घेणार आहे, म्हणजे छान बॅटर पडलं जातं।
जिलेबी बनवायला सोपी जाते. तर पहा अशा पद्धतीने मी रोल करून घेतलेला आहे वरची बाजू, आणि म्हणजे ना अशी जिलेबी घालायला छान सोपं जातं. तर पहा अशा पद्धतीने छान पडत आहे पीठ. तर इथे तेल गरम झालेलं आहे, जिलेबी करायला घेऊ. तर तेल आहे ना जास्त अति गरम करायचं नाही. जिलेबी घातली ना तर किंचित ती थोड्या वेळाने वर येते. अशा पद्धतीने तेल गरम करून घ्यायचं आहे. तर पहा तेलामध्ये जिलेबीचा वेडा असा घालत आला की वरून जो शेवटचा टोक असतो ना तो त्याच्या वरून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला गाठ बसली जाते आणि ती त्या पुढची जिलेबी लगेच तयार होते, म्हणजे ती सुटत नाही. तर पहा अशा पद्धतीने छान मी ना तेलामध्ये जिलेबी सोडून घेतलेली आहे. किती छान पडलेली आहे. अगदी खालून देखील मी तुम्हाला उलटवून देखील दाखवते. खालच्या बाजूने देखील ना खूप छान जिलेबी तयार झालेली आहे. तर पहा उलटवल्याच्या नंतर देखील जिलेबीचा आकार मस्त आलेला आहे. दोन्ही बाजूने जिलेबी छानच तयार झालेली आहे. तर या ज्या लांबच्या ज्या तुम्हाला जिलेबीचा आकार दिसत आहे ना लांब लांब, ज्या आपण गाठी घेतलेल्या होत्या त्या नंतर तुटून जातात पाकामध्ये घातल्याच्या नंतर, त्या काही तशाच राहत नाहीत. तर पहा मस्त अशी जिलेबी तळून घेतलेली आहे. दोन्ही बाजूनी 2-2, 3-3 मिनिटं, या बाजूने 2-3 मिनिटं आणि त्या बाजूने 2-3 मिनिटं अशी तेलामध्ये तळून घेतलेली आहे. त्यानंतर पाकामध्ये घातलेली आहे. पाकामध्ये घातल्याच्या नंतर देखील ना दोन्ही बाजूने उलटसुलट करून ठेवायची आहे 20 ते 30 मिनिटं. जी की ना दुसरी जिलेबी पॅनमध्ये तयार होईपर्यंत ती जिलेबी तशीच ठेवून द्यायची आहे पाकामध्ये, म्हणजे छान पाक मुरला जातो आतमध्ये. तर पहा जर जिलेबीला वेडा घातला नसला ना तर इथे अशा गाठी तयार होतात, म्हणजे तिथे जिलेबीचा आकार व्यवस्थित येत नाही. म्हणून जिलेबी घातल्याच्या नंतर वरून अशी दोरी सोडून पुढची गाठ बसल्याच्या नंतर जिलेबी घातली ना तर छान जिलेबी एकावर एक छान तयार होतात. तर इथे पहा छान अशी जिलेबी सुंदर दिसत आहे. अगदी आपण फूड कलर वापरलेला नाही, फक्त केसर घालून देखील जिलेबीला सुंदर असा रंग आलेला आहे. पहा किती छान रसरशीत अशी जिलेबी दिसत आहे, किती सुंदर झाली आहे तयार. तर आता पॅनवर जी जिलेबी तळायला ठेवलेली आहे ते पाहू. तुम्हाला जर कुरकुरीत जिलेबी आवडत असेल तर तुम्ही थोडा वेळ थोडीशी लालसर होईपर्यंत तळून घेतलात तरी देखील चालेल. तरी जिलेबी आहे ना छान तळून झालेली आहे. 2-3 मिनिटं दोन्ही बाजूनी तळून घेतल्याच्या नंतर आता ही पाकामध्ये घालत आहे. तर त्याआधी जी पाकामधली जिलेबी आहे ना ती बाजूला काढून घेते. पाक जर तुमचा थंड झालेला असेल तर थोडासा गरम करून घेतला तरी देखील चालेल, म्हणजे जिलेबी गरम गरम कोमट पाकामध्येच घालायची, म्हणजे रसरशीत छान जिलेबी तयार होते. तर ही जिलेबी आहे ना बाजूला काढून घेतलेली आहे. तर आता जी तळून झालेली जिलेबी आहे ना ती या पाकामध्ये घालून घेते. तर बघता बघता जिलेबी तयार होतात. जास्त वेळ लागत नाही आणि बनवायला देखील ना खूपच सोप्या आहेत. पाहून आपल्याला असं वाटतं की जिलेबी बनवायला खूपच अवघड असेल, पण जेव्हा बनवायला घेतली ना तेव्हा पहिल्याच प्रयत्नामध्ये खूप छान अशी जिलेबी तयार होतात. तर ही जिलेबी पाकामध्ये मुरत आहे तोपर्यंत पुन्हा एकदा मी तुम्हाला तेलामध्ये जिलेबी सोडून दाखवते. तर पहा जिलेबी घातल्याच्या नंतर वरून असा वेडा घ्यायचा आहे. पुन्हा समोरची जिलेबी बनवून घ्यायची, मग पुन्हा असा वेडा घ्यायचा. वर दोरी अशी सोडली ना जिलेबीच्या वेडा घेऊन, तर अशी सुंदर जिलेबी एका पुढे एक अशी जिलेबी छान सुंदर तयार होते. तर पहा ही देखील बॅच आहे ना शेवटची छान अशी तयार झालेली आहे. दोन्ही बाजूनी पलटून घेऊन मस्त 2-2, 3-3 मिनिटं ठेवून फ्राय करून घ्यायची आहेत, म्हणजेच तळून घ्यायची आहे तेलामध्ये. तर पहा कुरकुरीत अशी छान तळून घेतलेली आहे. तर पहा एका वाटीच्या प्रमाणामध्ये मस्त जिलेबी तयार करून झालेली आहे. रंगही खूप सुंदर दिसत आहे. अगदी आपण फूड कलर न वापरता फक्त केशरच्या पाण्याचाच मस्त अशी जिलेबीला रंग आलेला आहे. तर अशा पद्धतीने छान जिलेबी कुरकुरीत तयार झालेली आहे. एकदम रसरशीत तयार झालेली आहे. आतपर्यंत पाक छान जिलेबीमध्ये गेलेला आहे, पाहू शकता. तर सणासुदीच्या दिवसांना छान सुरुवात झालेली आहे. तर त्यामध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची रेसिपी कशी झाली. तर तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक नक्की करा. व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.